नो टीम मीटिंग, नो टाइम पास, बगैर टाइम पास इस मुकाबले को खत्म करना है। मिथुन लांगी समालोचन कक्षाशी संपर्क साधा। आपण पाहतोय अतिशय जबरदस्त सामना झाला। शिवशक्ती संघाने हा सामना जिंकला आणि शिवा दळवीचा संघ मात्र इथं वरती गेलाय। खूप खूप धन्यवाद। अथक परिश्रम, चांगली मेहनत त्यांनी या स्पर्धेसाठी घेतली। तर आपण पाहतोय उमरे आणि गुंडगे या दोन संघादरम्यान आजच्या दिवसाची तिसरी लढत। उमरे संघाकडून गोलंदाज कृष्णा। पंच आमच्याकडे इशारा करतायत। चार षटक। ओके ओके ओके। तर चला सामन्याला सुरुवात होते। उमरे प्रथमेश गायकर यांचं सुद्धा मंडळामध्ये स्वागत आहे। त्यांना विनंती असेल की त्यांनी कृपया अतिथी मंचाकडे येऊन स्थानापन्न व्हावं। पहिला चेंडू टाकण्यात गोलंदाज यशस्वी झाले। पहिल्या चेंडूत माझे स्कोरर अभिषेक मला सांगतात की एक धाव। एक धावेनी संघाचं खातं खोलले। वैयक्तिक फलंदाजानं हो सुरेख चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते। जबरदस्त चेंडू दोन्ही संघांना। हॅलो, दोन्ही संघांना विनंती असेल कृपया या ज्या कास लागल्यात त्यांना विनंती असेल की त्यांनी रस्त्यावर गाड्या लावू नये। रस्त्यावर ज्यांनी गाड्या लावल्यात वाहतुकीला अडथळा होतोय, तर या गाड्या मात्र त्यांनी बाजूला काढायच्या आहेत। दोन्ही संघाच्या संघनायकांना सूचना असणार की निर्धारित सामना संपवायचा आहे। हो थोडीशी खराब क्षेत्ररक्षण, चेंडू मात्र इथे फील्ड व्हायला पाहिजे होता, परंतु 2 धावा काढण्यात फलंदाजाला यश मिळाले। धाव फलकावर धावा लागल्यात 3 धावा। माझा साथी समालोचक अभिषेक, साथी स्कोरर अभिषेक बोरिटकर या सामन्यासाठी स्कोरिंगची भूमिका पार पडतोय। शिवशक्ती चषक 2022 3 धावा धाव फलक। चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसतोय। दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होते। धाव संख्या स्थिरावते ती म्हणजे बिनबाद 3 वर। आपण पाहतोय संघ अतिशय तुल्यबळ आहेत। गुंडगे हा चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर। चेंडू पंच स्वैर घोषित करतायत आणि अवंतर स्वरूपात एका धावेची भर धाव फलकात येते। धाव फलक 1 नी वाढतोय, 4 धावा। हॅलो हॅलो, पुन्हा एकदा सुरेख चेंडू, चेंडू कटवलाय। क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार, चेंडू फेकणार, तोपर्यंत 1 धाव मात्र फलंदाजाने पूर्ण केले। आणि आपण पाहतोय या षटकात धाव फलकावर 5 धावा आल्या। संथ परंतु सावध सुरुवात म्हणावी लागेल या फलंदाजाची। तर समीर
शिंदे वैयक्तिक 3 धावांवर फलंदाजी करतोय आणि प्रेम हो चेंडू बॅटची काढा घेऊन गेला क्षेत्ररक्षक चेंडू खाली पहिला फलंदाज बाद पहिला धक्का डीजे षटक संपले पहिल्या षटकाची सांगता होती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या त्या म्हणजे उमरे संघाच्या विरोधात खेळताना गुंडगे संघाच्या एक फलंदाजाच्या मोबदल्यात 5 धावा आपण पाहतोय मंगेशजी तळेकर साहेब अतिशय आपली हजेरी त्यांनी या व्यासपीठावर लावले चांगले योगदान या स्पर्धेसाठी त्यांच्या मार्फत आम्हाला मिळाले त्यांचं मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो ज्या ज्या दात्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला इथे मदत केली त्या सर्व दात्यांचं पुन्हा एकदा मनापासून मी स्वागत करतो मी लिस्ट वाचून दाखवणार आहे ज्याने ज्याने आम्हाला आर्थिक मदत त्यांनी केली त्यांच्याच मुळे एवढी मोठी स्पर्धा इथे आपण पाहतोय तर अनिल कोळी यांना विनंती असेल की त्यांनी सुद्धा आता समालोचन कक्षामध्ये यावं समीर सोमणे साहेब आणि आपण पाहिलं तर समीर सोमणे आणि निलेश पाटील या 2 समालोचकांनी अतिशय चांगलं समालोचन केलंय हो सुरेख चेंडू मात्र फलंदाजाला कळला नाही चेंडू जाऊन विसावतोय यष्टिरक्षक हातामध्ये यष्टिरक्षक आपलं काम चोख पार पाडतोय दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होते धाव फलकावर 5 धावा लागल्यात सुरेख गोलंदाजी जबरदस्त फटका 6 धावा नक्कीच या चेंडूवर हा षटकार खेचला लॉंग ऑन क्षेत्र डोक्यावरून चेंडू गेला आणि या 6 धावांची धाव फलकावर धाव जाऊन पोहोचत 11 अभिषेक अतिशय चांगली स्कोरिंग करतात वेळोवेळी मला फ्रॉन्टिंग करतात एक चांगल्या स्कोरर ची निशाणी आहे समालोचन कक्षाला समालोचकाला प्रत्येक गोष्टीची त्यांनी माहिती द्यावी ते काम मात्र अभिषेक मात्र समालोचन कक्षाच्या माध्यमातून करतायत चांगली स्कोरिंग पुन्हा एकदा सुरेख चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे झेल मिळणार की काय फलंदाज मात्र बाद होते दुसरा धक्का बसतोय तो म्हणजे गुंडगे संघाला वैयक्तिक 8 धावांवर बाद होतोय समीर शिंदे पुढचा फलंदाज तानाजी हा खेळाडू मात्र या मैदानामध्ये हा खेळाडू आहे तो या मैदानात कित्येक वेळा खेळून गेलाय अतिशय चांगला खेळाडू आहे किती सामने या फलंदाजाने आपल्या मनगडाच्या जीवावर एखादी फिरवलेत तोच तानाजी आता मैदानामध्ये इथे लढताना दिसतोय उमरे विरुद्ध गुंडगे या 2 संघादरम्यान हा सामना इथे रंगताना दिसतोय याच्या नंतरचा जो सामना होईल याच्या नंतरचा जो सामना होईल तो सेकंड राऊंडचा सामना होईल शिवशक्ती परळी आणि कारगाव
शिवशक्ती परळी आणि कारगाव या दोन संघादरम्यान पुढची लढत होईल. दोन्ही संघांना विनंती असेल का आपले खेळाडू तयार ठेवा. हा सामना संपल्यानंतर आपली लढत होईल. दरम्यान धाव फलकावर एक धाव आहे. धाव फलकावर एक धावीची भर पडते. 12 धावा धाव फलकावर लागल्यात. स्ट्राईकला पुन्हा आकाश आणि नॉन स्ट्राईकला तो तानाजी. हो सर एक चेंडू क्षेत्ररक्षक गोलंदाज. हो हो अतिशय सोपा झेल मात्र सोडला असं म्हणावं लागेल. हा झेल खरं तर टिपायला पाहिजे होता, परंतु हा झेल क्षेत्ररक्षकाच्या गोलंदाजाच्या फॉलो थ्रो मधून सुटतोय. तर चला तानाजी. आता मात्र तानाजी फलंदाजी आलाय. सुरेख चेंडू चांगला कटवलाय. चेंडू जातो लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार. चेंडू फेकणार तोपर्यंत एक धाव मात्र तानाजी पूर्ण करतोय. अशा प्रकारे षटक संपले. 2 षटकाची इथे सांगता झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आल्या त्या म्हणजे 2 गड्यांच्या मोबदल्यात 14 धावा. सन्माननीय दिलीपजी धुमाळ साहेब यांना सुद्धा विनंती असेल की त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावं. चला क्षेत्ररक्षक करणाऱ्या संघाला माझी विनंती असेल उमरे संघाला की टाइमपास करू नका. तर नक्कीच आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. supersports.in. तर थोडासा सामन्यात फेरबदल झालाय. याच्यानंतरचा सामना कंटिन्यू राहील. वाशिवली बी आणि सुभाषनगर खोपोली याच्यानंतरचा होणारा सामना. ही एक इनिंग संपल्यानंतर दोन्ही संघाच्या संघनायकांनी विनंती असेल की त्यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर पहा मंगेशजी तळेकर साहेब आमच्या पाठीमागे एकदम ठामपणे उभे आहेत. पहिल्या चेंडू पासून पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडू पासून अतिथी मंचात आहेत. चांगलं योगदान त्यांचं या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतंय. तर चला गोलंदाज रोहन वैयक्तिक पहिलं संघासाठी 30 षटक घेऊन आलाय. गोलंदाजीसाठी झालाय. गोलंदाज तानाजीने चेंडू खेळून काढलाय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. चांगली रनिंग विटून देखील म्हणावी लागेल. 2 धावा मात्र आरामात पूर्ण केल्यात. आपण पाहतोय कर्जतचा हा एक जबरदस्त असा दादा संघ गुंडगे संघ या स्पर्धेत खेळताना दिसतोय. तर त्याच्या विरोधात खालापूर तालुक्यातला दुसरा एक संघ तो म्हणजे उमरे संघ. या 2 संघांमध्ये असलेली ही लढत आपल्याला पाहायला मिळते. आजच्या या रात्रीतली 3री लढत. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. तानाजीने चेंडू फटकवलाय. चेंडू मात्र जातोय तो म्हणजे एकच एक धाव होती तर मात्र 2 धावा बहाल केल्यात आणि या 2 धावेने धाव फलकावर धावा आल्यात त्या म्हणजे 18 धावा. आमचे मित्र युवा उद्योजक केतन पोपट यांचं पुन्हा अतिथी मंचामध्ये मी स्वागत करतो. तर आमचे मित्र विकास माने यांना सुद्धा विनंती असेल की त्यांनी कृपया अतिथी मंचावरून स्थानापन्न व्हावं.
पुढचा चेंडू, सुरेख चेंडू, चेंडू मात्र तटवलाय, चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव घेतले आणि एकच धावावर मात्र इथं समाधान मानावं लागते, ते म्हणजे कर्जत गुंडगे संघाच्या तानाजीला. तर स्ट्राईकला पुन्हा आलाय तो म्हणजे आकाश, वैयक्तिक एक धावावर फलंदाजी करतोय. रुपेश क्षीरसागर यांच्याकडून आकाशला प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आले. नक्कीच आता मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे, कारण उमरे संघ सुद्धा तितकीच चांगला ताकदीचा आहे. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न फसतोय, दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होते, धाव का वेळ देत नाही. आमचे स्कोरर अभिषेक मला सांगतायत का धाव फलक थांबले, ते म्हणजे 19 धावांवर. हो, सुरेख क्षेत्ररक्षण, एकच धावेवर मात्र समाधान मानावं लागते. तर अनिल कोळी यांचं समालोचन कक्षामध्ये मी स्वागत करतो. अनिल, चालू असलेला सामना उमरे विरुद्ध गुंडगे. चालू असलेला सामना उमरे विरुद्ध गुंडगे. षटक संपले, अनिल 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर गुंडगे संघाची धावसंख्या धावफलकावर 21 धावा आपण पाहतोय. उमरे, खालापूर तालुक्यातला हा उमरे संघ. पाणी पाणी घेऊन जा सागर. तीन षटकामध्ये 21 धावा धावफलकावर लागले. तर सर्व आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचं, क्रीडा रसिकांचं मी समालोचक अनिल कोळी सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. शिवशक्ती चषक 2022 नाईट रणजीच्या स्पर्धा या परळी अतिशय उत्साहाने, अतिशय जोमाने, एक वेल मॅनेजमेंट अशा या स्पर्धा आणि दरम्यान चालू असलेला सामना गुंडगे वर्सेस उमरे आणि गुंडगे संघाने प्रथमतः फलंदाजी करता 3 षटकाची धावसंख्या झालेली आहे, ती 21 ही धावसंख्या झालेली आहे. आता उर्वरित शेवटचं षटक, हाणामारीचे षटक उमरे संघाकडून कोण घेऊन येणार याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. परंतु मैदाना मात्र अजूनही तानाजी आहे. तानाजीची मात्र बॅट पाय तशी तापलेली नाहीये, कारण की 7 वर्षापूर्वी 8 वर्षापूर्वी जो तानाजी होता तो या परळी नगरीमध्ये, या पाली नगरीमध्ये सर्वांनी बघितला होता की तानाजी ज्या वेळेस फलंदाजीला येत होता मोठ्या फटका मारणारा फलंदाज म्हणून संबोधला जात होता. परंतु आज मात्र हा तानाजी मात्र थोडासा थंड आहे. तर शेवटच्या षटकात किती धाव याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पहिला दिवस आहे आजचा शिवशक्ती चषकाचा आणि पहिल्याच दिवशी मात्र प्रेक्षकांनी मात्र जबरदस्त असा इथे सपोर्ट केलेला आहे. त्यांनी मात्र हजेरी मात्र जबरदस्त इथे लावलेली आहे, कारण की चारी बाजूला प्रेक्षक दिसत आहेत. म्हणजे प्रेक्षक ज्या वेळेस, दिनेश जाधव सर, ज्या वेळेस प्रेक्षक तुम्ही ज्या वेळेस सामना बघायला येतात ना तुडुंब गर्दी करून, तेव्हा ती स्पर्धा यशस्वी झालेली असते. कारण की आपण एक स्पर्धा जी भरवतो आणि त्या स्पर्धेला प्रेक्षक मायबाप नसतील त्या स्पर्धेला मी तर म्हणे काहीच अर्थ नाहीये. तर पहिला चेंडू झालेला आहे आणि बघा क्षेत्ररक्षणाने मात्र चूक केलेली आहे. हा येतोय सीमारेषेच्या बाहेर, डाबल चौरपाश चौकार.
तर वाशिवली संघाचं सुद्धा इथं आम्ही स्वागत करतो. एक जबरदस्त असा एक वाशिवली संघ हा. आणि आता मात्र तानाची मात्र बॅट मात्र आता तापायला लागलेली आहे. पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार घेतलाय त्याने आणि चेंडूला भेदून दिलाय. सीमारेषेच्या बाहेर येतोय हा षटकार. धन्यवाद डीजे. जबरदस्त फलंदाजी करतोय आता मात्र तानाजी मात्र स्वतःला स्वतःची छाप मात्र उमटून देते या सामन्यामध्ये. सिद्ध करतोय स्वतःला की मी फलंदाजी करतोय. जबरदस्त कमबॅक. आणि आता मात्र जबरदस्त क्रिकेटचा ब्रह्मास्त्र याला म्हटलं तर यॉर्कर पद्धती चेंडू गोलंदाज मात्र तितका चतुर आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. आणि आता मात्र इथं 2 धावा आरामात पूर्ण झालेले आहेत. दोन धावा अतिशय चतुर आहे. 2 धावा. हॅलो तो जेवण घेऊन गेलेला मुलगा आहे त्याने इकडे यायचं आहे. जेपी हा इकडे समालोचन कक्षाकडे या. जनरेटर इकडे आहेत. तर पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार. आता मात्र 2 धावा आल्यात. पुढचा चेंडू अतिशय जबरदस्त टोळला आहे मात्र क्षेत्ररक्षण तिथं पुन्हा कणकणी दणदणीत असा चौकार. स्थिर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 या धावसंख्येवरती. दरम्यान अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. तर यानंतरचा जो होणारा सामना आहे वाशिवली बी वर्सेस सुभाष नगर खोपोली. दोन्ही संघाच्या कर्णधार यायचं इथे नाणेफेकीसाठी. लेग स्टंपचा चेंडू बाहेर गेलाय. पंचांनी मात्र दंडित केलाय. स्क्वेअर चेंडू आणि धावून काढलेली एक अशा या 2 धावा येत आहेत. धावसंख्या 2 वाढणार. धावसंख्येवर पोहोचली ती 39 या धावसंख्येवरती. तर यानंतरचा होणारा जो सामना असेल भैरवनाथ वाशिवली वर्सेस सुभाष नगर खोपोली. तर 4 षटक
4 षटकाच्या अंती पोहोचले ती गुंडगे संघाची 39 धावसंख्या. तर आपण पाहतोय 4 षटकात 39 धावा म्हणजे विजयासाठी षटकामागे 10 धावांची सरासरी राखून खेळायचे ते म्हणजे उमरे संघाला. आपण पाहिलं जबरदस्त फलंदाजी तानाजीने एक खटी खिंड लढवली आणि आपण इथे पाहिलं आधी लगीन कोण आणायचं मग माझ्या रायबाचं असं म्हणणारा तानाजी, या तानाजीने मात्र ही खिंड इथं लढवली आणि आपल्या संघाला 39 धावा या सुस्थितीत नेऊन ठेवले. आपण पाहतो उमरे संघात सुद्धा तितक्या ताकदीचा आहे. खालापूर तालुक्यातला हा जबरदस्त संघ षटकामागे 10 धावांची सरासरी राखून खेळायचा आहे. तर चला मी माझी विनंती असेल करतात गुंडगे संघाला की आपलं क्षेत्ररक्षण मात्र लगेच सजून घ्यायचंय आणि उमरे संघ आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. तर मगाशी जो झेल टिपला होता विलास याने, तर विलाससाठी मात्र 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे भगवान दादा यांच्याकडून. तर नक्कीच अनिल खेळाडूंचं कौतुक व्हायला पाहिजे. खरं तर अरे इतकी चांगली कामगिरी खेळाडू करतायत. नाईट मॅचेस मध्ये खेळ म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. या लाईट मध्ये झेल पकडायचा आहे, षटकार चौकार मारायचे आहेत, चांगली गोलंदाजी करायची आहे. म्हणजे इथे मात्र कस लागतोय हा खेळाडूंचा. नक्कीच त्या खेळाडूंचं स्वागत मात्र व्हायला पाहिजे. मात्र मिथुन लांगी आणि शिवा दळवी यांच्या चेहऱ्यावर जे हास्य आहे ना, ते हास्य कशामुळे माहिती का दिनेश जाधव सर? पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी दिलेला जो एवढा प्रतिसाद आहे ना, त्याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे. एक वेल मॅनेजमेंट, एक यशस्वी स्पर्धा. तर नक्कीच त्याच्या पाठीमागे शिवशक्ती संघाच्या सर्व खेळाडूंनी घेतलेली मेहनत ही नक्कीच या मैदानावर दिसते. वाघोसकर कुटुंबियांनी आपल्याला हे मैदान इथे उपलब्ध करून दिले, त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद देतो त्यांना. गणेश वाघोसकर इथे अतिथी मंचात उपस्थित आहेतच. पहिल्या चेंडू पासून त्यांनी अतिथी मंचावर हजेरी लावली, कारण त्यांना माहिती आहे ही आपली स्पर्धा आहे, आपल्या मुलांची स्पर्धा आहे, आपल्या गावातली स्पर्धा आहे. तर ही स्पर्धा मात्र चांगली व्हायला पाहिजे. तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी उद्या याच मैदानावरती शिवशक्ती परळी कुंभारळी संघ सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि त्या संघामध्ये खास डोंबिवली रिटर्न, कल्याण रिटर्न्स आमचे गणेश वाघोसकर सुद्धा तुम्हाला बघायला भेटतील. एक जबरदस्त वेगवान गोलंदाज. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, खूपच उशीर होतोय, सामन्यांना खूप उशीर होतोय. माझी विनंती आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या कर्जत गुंडगे संघाला की आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. तर शिवशक्ती परळी कुंभारळी संघामध्ये उद्या या सुधागड मधील एक जबरदस्त असा एक हार्ड हिटर फलंदाज केतन पोपट सुद्धा बघायला भेटेल तुम्हाला या मैदानावरती प्रेक्षकांच्या माहितीसाठी. तर अनिल आपण पाहिलं समीर सोमणे समालोचक अतिशय जबरदस्त आवाज कर्जत तालुक्यातला आणि सन्मानित दिनेश पाटील साहेब बेलेवली पनवेल या दोन समालोचकांनी अतिशय चांगलं समालोचन केलं. आणि आता मात्र दिनेश जाधव आणि अनिल कोळी हे दोन समालोचक समालोचनाची धुरा सांभाळत आहेत. शिवशक्ती परळी संघाकडून हे चांगलं स्पर्धेचं आयोजन वर्ष 4 आपण पाहतोय 2022 मध्ये रंगते नाईट ओरमची स्पर्धा इथे मात्र रंगते. तर माझी विनंती असेल पुन्हा एकदा कर्जत संघाला की आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि सामना त्वरित चालू करायचा आहे. अनिल तर मला असं वाटतंय भैरवनाथ वाशिवली संघाचा कर्णधार इथं आलेला आहे. थँक्यू डीजे. तर आपण पाहिलं तर आमचे साजेकर यांचे या स्पर्धेसाठी मोलाचा वाटा आहे आणि नक्कीच पहिल्या चेंडू पासून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, या स्पर्धेचा आनंद घेताना दिसत आहेत. सुभाष नगर खोपोली संघाला शेवटचा कॉल असेल आमच्याकडून की आपण नाणेफेकीसाठी यायचंय.
तर सामन्यास सुरुवात होते. 40 धावांचं लक्ष आहे. उमरे संघ आणि पहिल्या चेंडूवरती मात्र निखिलने खणखणी दणदणीत येतोय हा 2 बाउन्स चौकार. तर पहिल्या खणखणी दणदणीत चौकार ठोचलाय. पुढचा चेंडू रमेश हॅलो. नाणेफेकीचा कॉल मात्र इथे होतोय. खोपोली संघटना नाणेफेक जिंकले आणि आपला निर्णय मात्र त्वरित आमच्याकडे येऊ द्या. आपण पाहतोय डिलेक्टा कंपनीचे मॅनेजर सन्मान्य विनायकजी मुसळे साहेब यांचं या व्यासपीठावर आगमन झाले. त्यांना विनंती असेल की त्यांनी अतिथी मंचावर स्थानापन्न व्हावं. शिवशक्ती क्रिकेट तर्फे त्यांचं मात्र इथे देऊन इथे मात्र स्वागत होईल. हॅलो. दरम्यान फलंदाज मात्र इथे बाद होतोय. निखिल तंबूत परतलाय. तर विनायक मुसळे यांचं स्वागत करतील सन्मान्य प्रणय राजपूरकर यांच्या शुभ हस्ते त्यांना पुष्पगुच्छ दिले जाईल आणि यथोचित पाहुण्यांचं स्वागत करणे हा आहे. आणि नक्कीच आलेल्या सर्व पाहुण्यांचं या व्यासपीठावर मात्र आम्ही सहर्ष स्वागत करतोय. हॅलो. अतिशय जबरदस्त गोलंदाजी स्वतःच्या कॉलर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. तर नक्कीच अनिल मायेचे उपचार शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन डिलेक्टा कंपनीचे मॅनेजर विनायकजी मुसळे साहेब यांचं इथे या व्यासपीठावर स्वागत होते. धन्यवाद. तर फलंदाजी मार्फत फलंदाजी करतोय तो कृष्णा. पण गोलंदाजी मात्र जबरदस्त होती ती निमेशाची. हॅलो. आणि आता मात्र उमरे संघाचा एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज रोहित. तर अनिल याच्या आधीचा सामना झाला तो म्हणजे शिवशक्ती आणि धारणी या सामन्यासाठी ओमकार साजेकर यांनी 3 षटकाराला 5,000 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं अल्पेश दळवी आणि शिवा दळवी यांच्यासाठी. तर नक्कीच षटक संपते. या 1 षटकाचे खेळ संपले आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 6 धावा इथे मात्र आल्यात. विजयासाठी एकंदरीत 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. षटकामागे 10 धावांची सरासरी करून फलंदाजी करायची होती परंतु सरासरीपर्यंत संघ पोहोचू शकला नाही. आता मात्र दुसऱ्या षटकात जर 14 धावा काढल्या तर नक्कीच सरासरीपर्यंत पोहोचू शकतात. अनिल नक्कीच तुम्ही या आजच्या दिवशी सामना बघितला असं प्रेक्षकांनी 24 चेंडूवरती फक्त 22 धावा झाल्या होत्या. अनिल वाशिवली संघाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर याच मैदानात वाशिवली संघाने अतिशय चांगली कामगिरी केली होती. आपण पाहिलं होतं पहिल्या नाईट टुर्नामेंट मध्ये वाशिवली संघाने पारितोषिक पटकावलं होतं आणि चांगली कामगिरी बंटी पाटील आणि या संपूर्ण यांच्या संघाने मात्र या मैदानावर केले आणि तीच पुनरावृत्ती या स्पर्धेमध्ये ते करतायत का याच्याकडे मात्र प्रेक्षकांचं लक्ष मात्र लागू नये. अनिल दरम्यान वैयक्तिक पहिला तर दुसरा षटक घेऊन येते आकाश.
आणि आता मात्र हा पंचांनी ओव्हर स्टेपचा हा नो घोषित केलेला आहे पंच. त्यामुळे आता येणारा चेंडू फ्रीटचा चेंडू असणार आहे. चला वेळ दडू नका, विनंती आहे पंचांना स्पीडअप करायला. रुपेश आवासकर यांचं या व्यासपीठावर मी स्वागत करतो. हॅलो हॅलो. अतिशय जबरदस्त गोलंदाजी होते ती आकाश मार्फत. गुडलेनवरून चेंडू उसळी घेऊन यष्टी रक्षकाच्या हातात गेला. यष्टी रक्षकाने त्याची कामगिरी चोख पार पाडली. अतिशय जबरदस्त चेंडू, निर्धाव चेंडू. एक धाव मात्र आरामात पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होणार इथे आणि 2 धाव मात्र आरामात पूर्ण झालेले आहेत. आणि मिस फिल्डिंग. तिसऱ्या धावाचा प्रयत्न झालेला आहे. 3 धावा मात्र आरामात पूर्ण होत आहेत. चौथ्याला कॉल येतोय आणि वेट कॉल आता आलेला आहे. 3 धावा धावून काढलेल्या आहेत. 3 धावांची मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ते आता 10 या धावसंख्येवरती. क्रिकेटमध्ये आणि इलेक्शन मध्ये, क्रिकेटमध्ये रन्सला आणि इलेक्शन मध्ये वोटला किती महत्व हे सर्वांनाच माहिती आहे. पुन्हा एकदा 2 धावा आरामात इथं पूर्ण करतायत आणि 2 धावावरती समाधान. तर इथे संदीप वाघोसकर इथं आले. संदीप वाघोसकर तर या परळी नगरीमध्ये पहिली नाईट रजनी जी भरवली गेली होती, त्रिदेव म्हणजे त्रिदेव म्हटलं जातं. आणि पुन्हा एकदा 2 धावा मात्र इथं आरामात पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांची मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता मात्र 14 या धावसंख्येवरती. तर पहिली परळीमध्ये जी नाईट रजनी झाली होती ती नाईट रजनी भरवली गेली होती. संदीप वाघोसकर, दिनेश जाधव आणि मिथुन लांगी. एक जबरदस्त यशस्वी स्पर्धा त्यांनी ही या परळी नगरीमध्ये त्यांनी राबवली गेली होती. तेच संदीप वाघोसकर इथं आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही सर्वजण सहर्ष स्वागत करीत आहोत. जबरदस्त चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. गोलंदाज मात्र चांगला कमबॅक करतोय आता मात्र. आकाश एक सुरेख चांगला गोलंदाज आहे. अतिशय सुरेख चेंडू, पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. जबरदस्त गोलंदाज होते आकाश मार्फत. दरम्यान 2 षटक संपताय. 2 षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचते ती उमरे संघाची 14 या धावसंख्येवरती. उर्वरित 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 26 धावा, समीकरण एका षटकामागे 13 धावांची आवश्यकता असणार आहे ती उमरे संघाला सरासरी. अनिल, मला अजून तरी वाटतंय की गोलंदाजांनी वर्चस्व या सामन्यावर मिळवले. कारण आपण पाहिलं होतं षटकामागे 10 धावांची सरासरी असताना 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकाच्या समाप्तीवर धाव फलकावर फक्त 14 धावा आल्या. म्हणजे एकंदरीत 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. आता मात्र मोठे फटके या 2 फलंदाजाच्या बॅट मधून मात्र येत आहेत की नाही हे बघणं तितक्याच औत्सुक्याचं ठरणार आहे. कोणता संघ या सामन्यात बाजी मारून जाणार, उमरे संघ की कर्जत तालुक्यातून आलेला दादा
म्हणजेच गुंडगे संघ हे मात्र इथे बघणं नक्कीच औत्सुक्याचं ठरणार. अनिल तर सुधागडचा बारक्या कांबळे इथं आलेल्या रितेश कालभोर यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. तर तानाजी कडू यांनी लागोपाठ 2 झेल पकडले गेले तर राजेश सावंत सुभाष नगर यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक. तर आमचे इथे लांगी मामा सुद्धा आलेले आहेत, त्यांचं सुद्धा शिवशक्ती चष्म्याकडून हार्दिक स्वागत. चला स्पीडअप करायचं आहे, विनंती असेल. 12 चेंडू आणि 26 धावा, सरासरी एका षटकामागे 13 धावांची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू आणि 26 धावा. मात्र मैदानावरती मात्र फलंदाज आहे रोहित. सूचना असेल माझी या क्षेत्ररक्षण करणाऱ्या कर्जत गुंडगे संघाला की आपण कोणत्या प्रकारे टाइमपास करू नका. आपल्याला एक षटकासाठी 5 मिनिटं दिलेत, निर्धारित 4 षटकं 20 मिनिटात संपली पाहिजेत. आणि लेग स्टंपचा चेंडू बाहेर होता, पंचांनी दंडित केलाय, स्वेर घोषित केलाय. पुन्हा एकदा एका धावेची भर निश्चितच होणार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या धावसंख्येवरती. आणि आता मात्र समीकरण असे 12 चेंडू आणि 25 धावा. दरम्यान गोलंदाजी मार्फत गोलंदाजी करतोय तो आदर्श. तर आपण पाहिलंय शेखर एरम साहेबांकडून प्रत्येक षटकाराला फलंदाजांना 100 रुपयाचं पारितोषिक आले. परंतु मोठे फटके मारण्याची गरज आहे आता खरं तर, कारण आता मात्र एक डोंगर झालाय धावांचा. हा डोंगर कसा कमी करायचा, तो म्हणजे चौकार षटकाराची आतषबाजी मात्र मैदानात करावी लागेल, तरच हा सामना उमरे संघाच्या बाजूने झुकेल यात काही शंका नाही. आणि नक्कीच दिनेश, पण तितकं सोपं नाहीये, कारण की गुणगे संघाची सुद्धा जबरदस्त गोलंदाजी आहे. कारण की गोलंदाजी त्यांचे कॅप्टनला साजेशी अशी कामगिरी पार पाडतायत. तर नक्कीच मला अनिल असं वाटतंय की तानाजीने केलेली फलंदाजी या फलंदाजीच्या जीवावरच गुंडगे संघ मात्र या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये आतापर्यंत टिकून नाही, तर कधीच हा सामना मात्र उमरे संघाच्या बाजूने झुकला असता. तानाजीने अतिशय जबरदस्त फलंदाजी केली आणि आपल्या संघाला 39 या धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवला. विजयासाठी 40 धावा मात्र असताना गोलंदाजांनी त्याला दिलेली जी साथ ही पाहून नक्कीच अतिशय जबरदस्त खेळ आतापर्यंत तरी होताना दिसतंय या सामन्यामध्ये कर्जत गुंडगे संघाचा. नक्कीच काय गोलंदाजी होते बघा. आदर्श जबरदस्त गोलंदाजी करतोय. गुडल्यांवरून चेंडू उचली घेऊन एसटी रक्षकाच्या हातात. एसटी रक्षकाने मात्र त्याची कामगिरी मात्र चोख पार पाडली आणि आता संघाला मात्र आदर्शने मात्र एक निर्धाव चेंडू स्थापित करून दिलेला आहे. दरम्यान वळूया सामन्याकडे. तर समीकरण एकूण असं या सामन्याचं आत्ताचं की 9 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे अजूनही सामना बॅलन्स आहे, काही होऊ शकतं. क्रिकेट असा खेळ आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे, जर तरला इथे महत्व दिलं जात नाही. तर नक्कीच अनिल मला असं वाटतंय की आता मात्र थोडा एक्सिलेटरवर जोर द्यायला पाहिजे. गाडी पळवायला लागेल उमरे संघाला, कारण मोठे फटके जर आले नाहीत तर आपला संघ विजय होऊ शकत नाही. कारण अतिशय जबरदस्त असा भेदक मारा कर्जत गुंडगे संघाच्या गोलंदाजाच्या मार्फत होते आणि हा पुन्हा निर्धाव चेंडू आणि धाव संख्या इथे मात्र स्थिरावते. माझे स्कोरर अभिषेक बोरिटकर मला सांगतायत की धाव फलक 17 वर मात्र इथं स्थिरावते. निश्चितच दिनेश सर, तुम्ही म्हटलात की उमरे संघाने मात्र आता एक्सलेटर दाबला पाहिजे, पण एक्सलेटर दाबून सुद्धा गुंडगे संघ गोलंदाजी अशी करते की त्यांना ब्रेक लावण्यास भाग पाडतोय. गाडी पुढे जाऊन देत नाहीत ते. खरं तर अनिल, हा मैदान म्हणजे फलंदाजासाठी पोषक मानला जातो. इथे गोलंदाजी कत्तल होते, परंतु आज थोडस मात्र उलट चित्र या मैदानात आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, एक धाव बाईच्या
22च्या स्वरूपात खात्यात येते आणि 18 धावा धाव फलकावर इथे मात्र आल्या. अजून सुद्धा विजयासाठी एकंदरीत 7 चेंडू आणि 22 धावांची गरज. 7 चेंडू आणि 22 धावा. मात्र कृष्णा मात्र अजूनही मैदानात आहे. उमरे संघाचा हा घातक फलंदाज आहे. तर या चेंडूवरती मात्र एक मोठा फटका जर आला ना, समीकरण मात्र चेंज होऊ शकतो शेवटच्या षटकामध्ये निश्चितच. तर अनिल 2 मोठे फटके या सामन्याचा निकाल बदलवू शकतात आणि एखाद विकेट जर कर्जत संघाच्या बाजूने आली तर नक्कीच या संघामध्ये कर्जत संघ उजवा ठरू शकतो. दरम्यान डेट चेंडू रनअप मध्ये थोडस तालमेल मध्ये जरा गडबड होते इथे. 7 चेंडू आणि 22 धावा. या चेंडूत मात्र षटकार आला तर समीकरण असं असेल 6 चेंडू आणि 16 धावा. परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. दरम्यान 3 षटक संपलेले आहेत आणि प्रगती पथावरती आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले. 5 चेंडू निर्धाव आहे ना. ओके, षटक संपते आणि निर्धाव चेंडूची सांगता झाले. चेंडू आता मात्र आहेत ते 6 आणि विजयासाठी धावांची गरज आहे ती म्हणजे 22 धावा. तर निश्चितच 6 चेंडू आणि 22 धावा. अजूनही सामना कुठेही गेलेला नाहीये. बॅलन्स असणार आहे सामना. जर कारण की मैदानात मात्र अजून त्यांचा सलामीचा फलंदाज रोहित मात्र अजून मैदानात आहे. पण त्याच्या मनगटात जी ताकद आहे ना दिनेश, मी त्याची फलंदाजी बघितलेली आहे. हालला टुर्नामेंट झाली होती, त्याच्यानंतर सावरला टुर्नामेंट झाली होती, त्याच्यानंतर कर्जत मध्ये सुद्धा त्याची मी टुर्नामेंट पाहिलेली आहे. कारण की रोहित एक असा फलंदाज आहे ना की तो एकेरी हा सामना पलटवण्याची त्याच्यामध्ये ताकद आहे. हॅलो, एका हाती हा सामना जिंकू शकतो हे मात्र. हॅलो हॅलो हॅलो. तर चला, नो टाइम पास, नो टीम मीटिंग. 6 चेंडू आणि 22 धावा. गोल प्रेम सागर आणि त्याच्या समोर फलंदाज उभा आहे तो रोहित. 6 चेंडू 22 धावा. पहिला चेंडू म्हणजे या चेंडू बद्दल सांगा झालं दिनेश सर, प्रेम सागर म्हणजे नावातच त्याच्या प्रेम आहे आणि सागरासारखं प्रेम करून त्याने हा चेंडू टाकला होता. मात्र रोहितला मात्र त्याचा फायदा घेता आला नाही. तर नक्कीच आता मात्र 5 चेंडू आणि 22 धावा. सामना या चेंडूत मात्र षटकार बसला नाही तर मात्र या सामन्याचं भवितव्य पलटू शकतो. या सामन्यात तरी आतापर्यंत तरी कर्जत गुंडगे संघाने आपला मात्र वर्चस्व मिळवलंय ते म्हणजे उमरे संघासमोर. आता चेंडू शिल्लक आहेत ते 4 आणि विजयासाठी गरज आहे ती 22 धावांची. आपण पाहिलात याच्या आधी समालोचक आपण अतिशय जबरदस्त 2 समालोचक होते, त्यांचं समालोचन आपण ऐकलं होतं आणि समीर सोमने आणि दिनेश पाटील. आणि आता मात्र अनिल कोळी आणि दिनेश जाधव ही जोडगोळी समालोचन कक्षामध्ये दिसते. दरम्यान सुरेख चेंडू तटवलाय, लॉंग ऑन क्षेत्रक्षामध्ये जातोय. 1 धाव घेतले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण, परंतु एकेरी दुहेरी धावाने मात्र हा सामना उमरे संघ आपल्या बाजूने झुकू शकत नाही. मोठ्या फटक्यांची गरज होती आणि आता मात्र धाव संख्या इथे 2 निवाडते. धाव फलकावर धावा लागणार ते 20 धावा. आता चेंडू शिल्लक आहेत 3 आणि विजयासाठी धावा हव्यात त्या म्हणजे 20 धावा. एखादा नो बॉल, एखाद 2 वाईट चेंडू या सामन्याचं भवितव्य पलटवू शकतात. नाहीतर या सामन्यात कर्जत गुंडगे संघानं आपलं वर्चस्व कायम ठेवले. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि आता मला असं वाटतंय या सामन्यातली केवळ औपचारिकता आणली बाकी आहे, कारण चेंडू शिल्लक आहेत ते 2 आणि विजयासाठी धावांची गरज आहे 20 धावा. तर विनंती असेल की आशिष भाऊ शेळके यांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय स्थान बनवण्यासाठी. पुन्हा एकदा सुरेख चेंडू तटवलाय. चेंडू शतरक्षक हातात जातोय, शतरक्षक चेंडू अडवणार, चेंडू फेकणार, तोपर्यंत एकदा पूर्ण केले, परंतु
केवळ औपचारिकता, एकही धाव या चेंडूवर घेतलेली नाही, कारण औपचारिकता या सामन्यातली बाकी आहे. आणि हा सामना मात्र जिंकलाय तो कर्जत गुंडगे संघाने. खूप खूप धन्यवाद या दोन्ही संघांचे, उमरे संघाचे सुद्धा धन्यवाद. तर चला आता लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर विनंती असेल की आमचे मंगेश तळेकर मामा यांनी